मुघलांशी संघर्ष या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर मग अजून काय काय आहे छान छान आपल्याला शिकण्यासारखं. आता इथं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही माहित आहे का तुम्हाला? या फितीमधून आपण काही माहिती गोळा करणार आहोत. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान आणि भव्य असं सिंहासन बनवण्यात आलं होतं. आणि त्या सिंहासनाच्या आठही दिशांना 8 रत्नजडित असे स्तंभ होते. आणि सोन्याचं हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेलं होतं. आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस हे सिंहासन सगळ्या लोकांना एक डोळ्याचं पारणं फिटल असं हे सिंहासन होतं आणि सगळेजण प्रजा आणि जनता त्याच्यामध्ये बघत होती. त्याच्यानंतर युवराज संभाजीराजे हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी फक्त 17 वर्षाचे होते आणि त्यांची बुधभूषण ग्रंथामध्ये राज्याभिषेकाच्या समारंभाचं जे वर्णन केलेलं आहे ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असं आहे आणि तेच त्याच्यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे विद्वान आले होते आणि त्यांना वजन माप किंवा मोजदाद न करता विपुल धन देऊन तसंच वस्त्र हत्ती घोडे यांचंही दान करून अगदी संतुष्ट आणि समाधानाने त्यांना सगळ्यांना युक्त असं आपल्या महाराजांनी केलं होतं. आणि ह्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली कीर्ती ही निरनिराळ्या देशांना विस्तारलेली होती. पुढे आपण बघूया की राज्य व्यवहार कोशातील काही प्रतिशब्द आहेत ते उल्लेखनीय आहे. जर आपण उदाहरण घेतलं तर किताब. किताब म्हणजे काय? आता आपण हिंदीमध्ये ते बघतो, किताब म्हणजे पुस्तक. पण किताबचा आपल्या मराठीमधला काय शब्द आहे बघा? पदवी. काय आहे? पदवी. म्हणजे एखाद्याला जर आपण काही पदवी दिली, जसे काय आपण आपल्या वाणिज्य क्षेत्रात घेतली, कला क्षेत्रात घेतली, विज्ञान क्षेत्रात घेतली, तर आपल्याला कशी मिळते तशी ही पदवी. तसंच फरमान म्हणजे राजपत्र, जामीन प्रतिभूती, हाली सांप्रत, माझी पूर्व, फिलहाल म्हणजे तत्काळ, त्याच्यानंतर वाहवा म्हणजे उत्तम, त्याच्यानंतर वकूफ म्हणजे प्रज्ञा, त्याच्यानंतर बेवकूफ म्हणजे मूढ, त्याच्यानंतर दस्तपोशी हस्तस्पर्श, त्याच्यानंतर मुलाखत दर्शन, कदमपोशी म्हणजे पादस्पर्श, त्याच्यानंतर झूठ म्हणजे मिथ्या खोट, त्याच्यानंतर कौलनामा म्हणजे अभय, त्याच्यानंतर फतेह म्हणजे विजय, फिर्याद अन्याय वार्ता आणि शिलेदार म्हणजे स्वतुर्गी. बघा, काही प्रतिशब्द आपण इथं जे वाचलेले आहेत, अर्थात हे तुम्हाला परत एकदा सराव करायचा आहे, हे वाचायचे आहेत परत. पुढे जाऊया. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना आहे. काय आहे? क्रांतिकारी अशी घटना. आणि या घटनेचं जेव्हा आपण महत्व सांगताना सभासद म्हणतो की मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य नाहीये. म्हणजे ही गोष्ट अशी हलकी फुलकी नाहीये, तर फार गौरवास्पद आणि अभिमानास्पद असे शब्द त्याच्यासाठी उद्गारले गेलेले आहेत. याच्यानंतर महाराजांनी अल्पावधीतच थोड्याच वेळामध्ये 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीनं परत एकदा राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा ह्या अस्तित्वात होत्या. आल्या लक्षात? आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने आपला राज्याभिषेक असा करून घेतला. म्हणजे सर्वयुक्त संपन्न असा त्यांनी स्वतःला ह्या राज्याभिषेकामध्ये पूर्णपणे समाविष्ट केलं. पुढे जाऊया.
दक्षिणेची मोहीम. आता राज्याभिषेक झाला. मग त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी कोणत्या मोहिमा केल्या किंवा अजून काय पराक्रम केले ते आता आपण बघणार आहोत. तर राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंडा, तुम्ही ऐकून नाव असेलच तुम्हाला माहित, बरोबर? मग ह्या गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली आणि त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. काय केला? मैत्रीचा तह. पुढे बघूया की महाराजांनी कर्नाटकातल्या बंगळुरू, होसकोटे आणि सध्याचं तामिळनाडू मधलं जिंजी, वेल्लोर इत्यादी सगळे किल्ले आणि आदिलशहाचा इतर काही प्रांत किंवा प्रदेश हा जिंकून घेतला आणि त्याच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास हा दिला नाही. कुणाच्या? आदिलशहाच्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर या जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी म्हणून मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते याची त्यांनी नेमणूक केली. आता पुढे जाताना परत एकदा तुम्हाला सगळं समजलं व्यवस्थित. आता पुढे जाऊया. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते आणि त्यांनीही आपल्या स्वराज्य कार्यामध्ये सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. मग व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. मग तिथला जो सरस्वती महाल हे ग्रंथालय आहे हे जगप्रसिद्ध आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. चला तर मग दक्षिण मोहिमेमधल्या तामिळनाडूमध्ये जिंजीचा किल्ला जेव्हा जिंकून घेतला आणि तो स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांच्या या कृतीला त्यांच्या पुढच्या काळामध्ये एक उत्तर प्राप्त झालं, म्हणजे एक निर्णायक असं महत्व प्राप्त झालं. तर ते काय बघूया आपण. तर मुघल बादशहा औरंगजेब हा तर आपल्याला माहितच आहे. मग हा मुघल बादशहा औरंगजेब स्वराज्य हे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात अगदी ठाण मांडून बसला होता. मग तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी आपला महाराष्ट्र हा सोडावा लागला. कारण औरंगजेबाकडे भरपूर सैन्य होतं, भरपूर दारुगोळा, हत्ती, तोफखाना सगळं होतं त्याच्याकडे आणि आपल्याकडे थोडस त्याच्या मानाने कमी होतं. आपण कसं गनिमी काव्याने जिंकून सगळं घेतलं होतं. आपल्याकडे पण काही कमी ताफा नव्हता, परंतु तरी पण एक सुरक्षितता म्हणून त्यांनी काय केलं, महाराष्ट्र सोडला. मग त्याच वेळी त्यांनी दक्षिणेमधल्या जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथूनच आपल्या स्वराज्याचा कारभार चालवला. म्हणजे तो निर्णय महाराजांचा, आपल्या शिवाजी महाराजांचा कसा योग्य होता हे आता आपल्याला कळालं. त्याच्यानंतर मग थोड्याच दिवसात एक अतिशय दुःखद अशी घटना घडली विद्यार्थी मित्रांनो, की आपले शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं रायगडावर निधन झालं आणि वयाच्या 50शीतलच हे त्यांचं निधन झाल्यामुळं स्वराज्याची अप्रामित हानी झाली आणि एका महान युगाचा अस्त झाला. तर आपण शेजारी जर बघतोय, आपल्या शिवाजी महाराजांची समाधी आहे रायगडावरची. चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत काही आपल्या स्वाध्यायाच्या खालचे सुद्धा प्रश्न. तर शिवरायांनी पुरंदरचा तह का केला आणि शिवाजी महाराजांनी मुघलाविरुद्ध आक्रमक असा पवित्रा का घेतला. अर्थातच तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत आणि व्यवस्थित त्यांचं एकदा परत ध्यान मनन असं करायचंय. चला तर मग आता आपण पुढे जाऊया.